हॅलो, तर आपण आज बनवणार आहोत रव्याचा उपमा। त्यासाठी आपण रवा चांगला तेल घालून भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून झाल्यानंतर तो काढून घ्यायचा। त्यानंतर फोडणी घालायची। तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता झाल्यानंतर कट केलेला कांदा घालायचा, चांगला परतायचा। हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची चांगली परतून झाल्यानंतर थोडासा हिरवा वाटाणा घालायचा, थोडंसं गाजर घालायचं। गाजर झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं। त्यानंतर तो रवा भाजलेला असतो, तो रवा भाजलेला टाकून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा। रवा परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर चांगला हलवून घ्यायचा। त्यानंतर एक वाफ काढायची। वाफ काढण्यासाठी झाकण ठेवायचं। झाकण झाल्यानंतर झाला आपला रवा छान असा शिजून झालेला आहे। हलवायचा आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची। तर छान असा आपला रव्याचा उपमा तयार झाला आहे। तर उपमा कसा झाला आहे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन, नेक्स्ट रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।